मोठेवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली आज भेट 50,000 रुपयाची मृतांना मदत करण्याची केली घोषणा। मोठेवाडी असंख्य तुरुक तालुका जत जिल्हा सांगली येथे काल वादळी वाऱ्याने व पावसाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्दैवी घटना घडली। या दुर्दैवी घटनेमध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 ते 25 जण या ठिकाणी जखमी आहेत। जखमींना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे। या घटनेची गंभीर दखल घेत आज जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत व सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुजयनाना शिंदे, जत तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोडक, दरिबडची येथील पंचायत समितीचे सदस्य तात्या चव्हाण यांनी भेट देऊन संपूर्ण घटनेची या ठिकाणी पाहणी केली। यावेळी मृत झालेल्या कुटुंबियांना 50,000 मदतीची घोषणा या ठिकाणी त्यांनी केली। अभी जास्त महिला कसं नाही पालन घेत झाल्यामुळे काय दाब दिले किती पडले पालन बांधकाम झालं काय आज मोठेवाडी येथे मरगुबाई मंदिराच्या देवळाजवळ भाविक आले असता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाऱ्याचा आणि पावसाचा वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसून या ठिकाणी इथं भाविक आलेले जवळजवळ 6 भाविक या ठिकाणी मयत पावले। खरं तर ही दुर्दैवी घटना आहे। या प्रशासनाच्या माध्यमातून आणि इथल्या लोकांच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत मिळाली ती तुटपुंजी आहे आणि येणाऱ्या याच्यात सुद्धा लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करू। त्याच पद्धतीनं जी काही घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि या घटनेचा इतिवृत्तांत आम्ही आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना दिली, त्याच्या कानावर घातली आणि त्यांनी तातडीनं या मयत झालेल्या लोकांना 50,000ची तुटपुंज मदत या ठिकाणी करण्याचं आश्वासन या निमित्तानं दिलेलं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ती लवकरात लवकर ती मदत त्या संबंधित कुटुंबापर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल याचा निश्चितपणे आम्ही त्यांना मदत करू। अशा पद्धतीचं या निमित्तानं आतापर्यंत ज्या जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि त्या आता या तालुक्यात चांगल्या पद्धतीनं पाऊस आणि पाणी आज या निमित्तानं तालुक्यात येत आहे आणि त्याचा फायदा या आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होताना दिसतोय। आज जी घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे। निश्चितपणानं या दुर्दैवी घटनेत जी काही मयत झालेले त्यांना या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी मदतीचा हात लवकरात लवकर कसा पोहोचेल त्या निमित्तानं शासनाकडूनही आणि वैयक्तिकही जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू।